नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। शाहवाडी आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं चित्र आहे। चित्र म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला गळती आणि जनस्वराज्याचे मात्र चलती असाच एकूण प्रकार सुरू आहे। जनस्वराज्य शक्ती पक्षात इतक्या प्रमाणात का लोक जात आहेत हा एक तसं बघितलं तर राजकीय संशोधनाचाही विषय होईल। शाहवाडी आणि पन्हाळा तालुक्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी बऱ्यापैकी बस्तान बसवलेलं आहे। गेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांनी मात्र मागे वळून पाहिलेलं नाही। एकूण परिस्थिती पाहता जनस्वराज्य शक्ती पक्षाची घोडदौड प्रचंड दिसून येते। म्हणजे अगदी शाहवाडी तालुक्यातील प्रत्येक गल्लीपासून ते मुंबईपर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि होते। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा पगडा पडलेले हे शाहवाडी तालुक्यातील चाकरमानी जसे मुंबईला गेले तेव्हापासून ते शिवसेनेचे निश्चिम भक्त झाले। खरं तर ही भक्ती त्यांच्या नसानसात उतरली। मुंबईत जसे ते शिवसेनेत रुळले तसं गावाला येऊन त्यांनी शिवसेनेचा प्रचार सुरू केला। आपल्या कुटुंबियांना, परिवाराला, शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा शिवसेनेत दाखल झाल्यानंतर कसा न्याय मिळतो हे त्यांनी बिंबवलं आणि रुजवलं। पण अलीकडच्या काळात मात्र शिवसेनेबाबत नाराजी म्हणावी की जिकडं सत्ता किंवा जिकडं खोबरं तिकडं चांग भलं अशी अवस्था झाल्यामुळे कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादीला गळती लागल्याचं दिसून येत आहे। अगदी गाव पातळीवरच्या ग्रामपंचायत सदस्यापासून, सरपंचापासून, तंटामुक्ती अध्यक्षापासून ते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकांचे माजी नगराध्यक्ष सुद्धा जनस्वराज्यामध्ये प्रवेश करत आहेत। गेल्या 4 महिन्यात हे प्रमाण वाढत गेलं आणि आता तर ह्या प्रवेशाचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की दररोज नवीनच प्रवेश होत आहेत। जनस्वराज्याच्या प्रमुखांना म्हणजे विनय कोरेंना भेटून आपण जनस्वराज्याचे सक्रिय कार्यकर्ते होत आहोत असं सांगतायत आणि जाहीरपणाने प्रवेश करून तशा बातम्या सोशल मीडियासह प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा प्रसिद्ध होत आहेत। खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला गळती आणि जनस्वराज्याची चलती हे कशामुळं हा जर थोडासा राजकीय अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की विनय कोरे यांनी गेल्या 5 वर्षात बऱ्यापैकी विकास कामं केली, बऱ्यापैकी सर्वसामान्यांमध्ये मिसळले। त्यांचा स्वभाव इतका बदललेला आहे की गेल्या 15 वर्षापूर्वीचा विनय कोरेंचा स्वभाव आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचा स्वभाव आज इतका बदललेला आहे की ते सर्वसामान्यांना आपले वाटू लागले। विनय कोरे म्हणजे आपले तारणहार असं अनेकांना वाटू लागलं आहे। अगदी शाहवाडी तालुक्यातील पुढारलेल्या गावांपासून ते मागासलेल्या वाडी वस्तीपर्यंत आज विनय कोरे पोहोचलेला आहे। पूर्वी हीच पद्धत दिवंगत आमदार संजय सिंह गायकवाड यांनी अवलंबलेली। ते जसं मोठमोठ्या गावातील संपर्क यंत्रणा राबत होते तसंच अगदी धनगरवाडी वस्तीवर ते पोहोचत होते, त्यांच्याबरोबर चटणी भाकर खात होते, त्यांच्या घोंगड्यावर बसत होते। तोच फंडानंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी अवलंबला। अजून सुद्धा त्यांचा तो फंडा सुरूच आहे। ते सुद्धा वाडी वस्तीवर पोहोचतात, धनगर वाडी वस्तीवर मिसळतात, तेथील रस्ते आणि वीज पाण्याबाबत लोकांना आश्वासित करतात। पण अलीकडच्या 3 वर्षात मात्र विनय कोरेंनी पूर्ण बाजू पलटवलेली आहे। विनय कोरे यांनी आपणच शाहवाडी आणि पन्हाळ्याचे तारणहार आहोत असं एकूणच तालुक्यातल्या मनांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आता बिंबलेलं आहे असं दिसून येत आहे। सरोडकरांचे कट्टर कार्यकर्ते जसं जनस्वराज्यामध्ये जात आहेत तसंच राष्ट्रवादीच्या मानसिंग गायकवाड यांचे कट्टर कार्यकर्ते सुद्धा आज त्यांना सोडून जनस्वराज्यामध्ये थेट प्रवेश करत आहेत। खरं तर मानसिंगराव गायकवाड आणि सत्यजित पाटील सरोडकर यांना विचार करायला लावणारी ही वेळ आहे। आपले जीवाभावाचे कार्यकर्ते ज्यांच्या खांद्यावर हात टाकून आपण राजकारण केलं त्यांचा आधार का सुटतोय, ते आपल्याला असं एकाकी टाकून का जात आहेत, ही विचार करण्याची वेळ मानसिंग गायकवाड आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्यावर आलेली आहे। वास्तविक ह्या दोघांकडे आज सत्ता नाही हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं। मानसिंग गायकवाड यांच्याकडे जरी सहकारी साखर कारखाना असला तरी तो भाडेतत्वावर चालतोय। सरोडकरांकडे जरी सहकारी साखर कारखाना असला तरी तो कारखाना पर तालुक्यात म्हणजे शिराळा तालुक्यात आहे। जे शाहवाडी तालुक्यातील सभासद आहेत ते सरोडकरांबरोबर आहेत। पण सरोडकरांना यापूर्वी जी ताकद मिळत होती, सरोडकरांना यापूर्वी जो आधार मिळत होता तो आता पुढच्या विधानसभेला कितपत मिळेल याबाबत थेट शंका व्यक्त केली जात आहे।
गेल्याच आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सरोडकरांना इतकं पाठबळ दिलं गेलं, शाहूवाडी तालुक्यातून शिराळा तालुक्यातून लोकांनी सरोडकर यांना खासदार करायचंच असं ठरवलं, पण विनय कोरेंनी जो खो घातला तो मात्र कोणीही रोखू शकलं नाही आणि सरोडकर खासदार झाले नाहीत. त्यानंतर जी गळती सुरू झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणा किंवा सरोडकरांचा गट म्हणा आणि मानसिंगराव गायकवाड यांचा गट सुद्धा आज त्यांच्यापासून दूर होतो की काय असं दिसू लागलं आहे. अर्थात जे निष्ठावंत आहेत ते मात्र या दोघांनाही सोडून गेलेले नाहीत, पण जे दोन्ही दर्डीवर हात ठेवून असतात किंवा ज्यांना सत्तेची गरज असते किंवा ज्यांना काही अडचणी निर्माण होतात किंवा ज्यांना खरोखरच सत्तेबरोबर राहून आपल्या परिसराचा विकास करायचा असतो, असे लोक मात्र धडाधड गट बदलू लागले आहेत. जसं वरिष्ठ पातळीवर आमदार खासदार पक्ष बदलत आहेत, तसं स्थानिक पातळीवर गट बदलाचं वातावरण जोरदारपणे सुरू आहे आणि त्यात अर्थातच विनय कोरे बाजी मारत आहेत. विनय कोरे यांचा सहकार उद्योग मोठा आहे, सहकारी साखर कारखाना आहे, दूध संघ आहे. याबरोबरच विनय कोरेंनी महायुती सरकारबरोबर राहून बऱ्यापैकी विकास कामं साधलेली आहेत. गावागावात रस्ते, गावागावात गटारी, गावाला जोडणारे रस्ते, वाडी वस्तीवरील रस्ते यामध्ये लक्ष घालून विनय कोरे यांनी बऱ्यापैकी तालुक्यात लक्ष घातल्यामुळं आणि इतकंच नव्हे तर अगदी ग्राउंड लेवलला जाऊन तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांच्या ओळखी करून घेऊन गावागावात आपले कार्यकर्ते कसे सक्रिय होतील यासाठी विनय कोरेंनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्याचंच फळ आता त्यांना मिळू लागलं आहे, हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. मानसिंगराव गायकवाड यांचा एक भक्कम बुरुज म्हणून प्रकाश पाटील आणि बाबासाहेब पाटील हे मलकापूरचे बंधू यापूर्वी सक्रिय होते. हे खरं तर यांचं मूळ गाव पेरीड, जे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पश्चिम भागातील नेते आहेत ते सर्जेराव पाटील पेरीडकर आणि हे बाबासाहेब पाटील आणि प्रकाश पाटील सुद्धा पेरीडकरच. एवढंच की त्यांचे वडील तातोबा पाटील ही एक बडी आसामी होती पूर्वीच्या काळात. त्यांनी पेरीडऐवजी मलकापुरात राहणं पसंत केलं आणि मलकापुरात राहिल्यानंतर या पाटील बंधूंचं मलकापुरातील प्रत्येक व्यापारी पेठेवर वजन वाढलं. त्यातूनच मलकापूरची नगर परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यात प्रकाश, बाबासाहेब आणि त्यांचे सर्व बंधू यशस्वी झाले. यापूर्वी त्यांनी मानसिंगराव गायकवाडांना एवढा सपोर्ट केला की त्यामुळं पश्चिम भागात मानसिंगराव गायकवाडांच्या गटाचं अस्तित्व भक्कम राहिलं होतं. पण आज मात्र ते खिळखिळ झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण बाबासाहेब आणि प्रकाश यांनी बऱ्यापैकी मलकापूर नगर परिषद आणि पंचक्रोशीत आपले राजकीय हातपाय पसरलेले आहेत. त्याचा फायदा आता विनय कोरेंना होणार आहे. म्हणजेच जर सरोडकर विधानसभेला लढणार असतील आणि त्यांना मानसिंगराव गायकवाडांचा पाठिंबा असेल तर मात्र आता त्यांना अधिक कष्ट घ्यावं लागणार आहे, कारण या दोन्ही गटातील जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत ते आपला गट बदलून जनस्वराज्यमध्ये जात आहेत. पूर्वेकडील सरोडकर गटाचे एकनिष्ठरित्या हंबीरराव पाटील भेडसगावकर हे जरी सरोडकरांशी एकनिष्ठ असले तरी हंबीरराव पाटलांचे जे जवळचे, त्यांच्याबरोबर नेहमी सोबत राहिलेले, त्यांच्याबरोबर व्यावसायिक पार्टनरशिप ठेवलेले आणि राजकीय क्षेत्रात त्यांना सक्रिय पाठबळ देणारे सुद्धा जवळचे काही कार्यकर्ते, बाबुराव सावंत म्हणून जे हरुगडेवाडीचे एक प्रस्थ आहे त्या भागात बऱ्यापैकी त्यांचं वजन आहे, हे हंबीरराव पाटलांचे जवळचे मित्र, त्यांनी सुद्धा आज हंबीरराव पाटील आणि सरोडकरांना सोडलेलं आहे आणि ते विनय कोरेंबरोबर सक्रिय झालेले आहेत. याचाच अर्थ शाहूवाडी तालुक्यात, किमान शाहूवाडी तालुक्यात पन्हाळ्यातली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात सुरुवातीपासूनच विनय कोरे यांनी यश संपादन केलेलं आहे. माजी आमदार आणि दिवंगत नेते यशवंत एकनाथ पाटील यांचा जो विनय कोरेंना विरोध होता तो विरोध आता नाही, कारण यशवंत एकनाथ हयात नाही. त्यांचे चिरंजीव अमर पाटील हे आता विनय कोरेंसोबतच आहेत. संजय गायकवाड यांचे चिरंजीव करण गायकवाड हे सुद्धा जनस्वराज्य बरोबरच आहेत. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात जनस्वराज्य शक्तीची राजकीय शक्ती कशी वाढत आहे. ते विनय कोरे शाहूवाडी तालुक्यात आपले हातपाय पसरू लागले आहेत, त्यांना तितकंच यश येत आहे. आता जवळच विधानसभा आलेली आहे, या विधानसभेला नक्कीच विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील सरोडकर असणार आहेत आणि सरोडकर आणि गायकवाड गटाची तर गळती सुरू आहे. त्यामुळं या निवडणुकीचा नेमका रंग कसा असेल याकडेच आता सर्व राजकीय क्षेत्राचं लक्ष आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.